ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। देवळा पोलीस ठाणे हद्दीमधील मटाणे भौर फाटा इथे नवरा बायकोच्या वादामधनं समजूत घालण्यासाठी आलेल्या मेहुणीचा चाकून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये महिलेचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे। पोलिसांनी आरोपीला खामखेडा इथून अटक केली आहे। श्याम अगनदास चिमाळी यांचा पत्नी माया हिच्याशी सतत वाद होत होता, त्यामुळे माया माहेरी बेघर वस्ती निफाड इथे गेली होती। रविवारी माया, तिची आई, भाऊ सोनू कराटे, लहान बहीण छाया, ज्ञानेश्वर जाधव आणि मेहुणे ज्ञानेश्वर जाधव हे सर्वजण समजूत घालण्यासाठी भौर फाटा इथे गेले होते। यावेळी झालेल्या वादामध्ये आरोपी श्याम माळी यानं "तू आमच्या संसारामध्ये लुडबुड करतेस" असं म्हणत कमरेला खोचलेला चाकू काढून छाया जाधव हिच्या छातीवरती वार केला। त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या सोनू कराटे याच्यावर देखील चाकूनं वार करण्यात आला आहे। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या छाया जाधव यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। देवळा पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला खामखेडा इथून ताब्यात घेतलाय। पुढील तपास PSI हेमंत राऊत हे करतायत। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा हद्दीत एक खुनाची घटना घडलेली असून आरोपी नामे श्याम आगमदास माळी व त्याची पत्नी माया यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत असे, तर त्यांची समजूत काढण्यासाठी यातील मयत म्हणजे आरोपीच्या पत्नीची बहीण छाया ज्ञानेश्वर जाधव ही आईवडिलांसह आज भौर फाटा येथे आली असता मयत व आरोपी यांच्यामध्ये वाद होऊन आरोपीने त्याच्या कमरेला खोचलेल्या चाकूने मयताच्या छातीवर वार करून तिचा खून केलेला आहे आणि तिचा भाऊ नामे सोनू याला गंभीर जखमी केलेले आहे। आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता। त्याला पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच श्री वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही खामखेडा येथून ताब्यात घेतलेले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। किरण आहेर, C24 तास, नाशिक।